UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीडमध्ये गुन्हा दाखल असलेल्या 100 जणांचा शस्त्र परवाना कायमचा रद्द। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडून कारवाईचा धडाका। सत्तेत जाणार नाही, विरोधातच राहणार, पराभव झालाय, आता पुन्हा लढण्याची तयारी ठेवा। शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत घराणेशाहीला थारा न देण्याची भूमिका। बाप लेकीला सोडून अजित पवारांसोबत चला। हिवाळी अधिवेशनात सुनील तटकरेंचा पवार गटाच्या खासदारांना प्रस्ताव, सूत्रांची माहिती। आयुष्यात कधीही बापलेक शब्दाचा वापर केला नाही, माझ्याबाबत सुरू असलेल्या चर्चा चुकीच्या। 10 तारखेला पत्रकार परिषदेत खुलासा करणार, सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। सुनील तटकरेंच्या प्रस्तावानंतर सुप्रिया सुळे संतापल्या, असा विचार येतोच कसा। सुळेंची प्रफुल्ल पटेलांना फोन करत नाराजी व्यक्त, सूत्रांची माहिती। सुनील तटकरे यांनी दिलेल्या प्रस्तावामुळे शरद पवार गटामध्ये नाराजी। अजित पवारांसोबत जाण्याचा प्रस्ताव शरद पवारांच्या खासदारांनी फेटाळला, सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या पक्षाने आमच्या खासदारांना 100% संपर्क केला, बापाला पोरीला सोडा असं म्हणणं ही कसली संस्कृती। जितेंद्र आव्हाड यांची टीका। प्रफुल्ल पटेल सुनील तटकरेंना केंद्रात मंत्री व्हायचं असल्यामुळे पवार गटाचे खासदार फोडण्याचा प्रयत्न। खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकारण आणून जातीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू। पुरावे नसताना वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना अडकवलं जातंय, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा आरोप। वाल्मिक कराड आणि लक्ष्मण हाकेंच्या संबंधांवर अंजली दमानियांचं सूचक ट्विट। आरोपी कराडसोबत हाके जेवत असतानाचा फोटो दमानियांकडून समोर। मंत्रिपद वाचवण्यासाठी धनंजय मुंडे यांच्याकडून लॉबिंग सुरू। काल धनंजय मुंडेंनी खासदार प्रफुल्ल पटेलांची भेट घेतली, तर सुनील तटकरे यांच्याशी फोनवरून चर्चा। धनंजय मुंडे वाल्मिक कराड मल्टीस्टेट बँका बुडवणाऱ्यांची पाठीशी उभे राहिले। कराडने एका बँकेकडून 2 कोटींची गाडी घेतली, भाजपा आमदार सुरेश धस यांचा पुन्हा आरोप। भाजपा आमदार सुरेश धस यांनी आज पुन्हा अजित पवारांची भेट घेतली। मराठवाड्यातील मल्टीस्टेट बँकांसंदर्भात भेट घेतल्याची माहिती। पवन चक्की कंपनीच्या मालकांना खंडणीचा त्रास। शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांशी फोनवरून चर्चा। मुख्यमंत्र्यांकडून दहशत मोडून काढण्याचं आश्वासन। मंत्री आशिष शेलार यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट। मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। मुंबई पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दक्ष। राज ठाकरेंच्या भेटीनंतर आशिष शेलार यांची संघाच्या वरिष्ठांसोबत गोपनीय बैठक, सूत्रांची माहिती। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यामध्ये केस गळतीनं नागरिक भयभीत। डोक्यात खाज आल्यानंतर तिसऱ्या दिवशी टक्कल पडत असल्याचा नागरिकांचा दावा। आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू। देशात कोरोना सदृश्य विषाणू HFPVचा 9वा रुग्ण मुंबईमध्ये। 6 महिन्याच्या मुलीला लागण। गुजरातच्या रुग्णालयामध्ये आयसोलेशन वॉर्ड। पंजाबमध्ये मास्क घालण्याचा सल्ला। काल तिबेटमध्ये 6.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप। भूकंपामध्ये 126 जणांचा मृत्यू, तर 188 जण जखमी। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।